बोंधू अशोक खरातला आज कोर्टात हजर करणार. खरातवर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल. एसआयटी पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता. बोंधू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती. दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर. खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचंही उघड. खरात प्रकरणात महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावे, अंबादास दानवेंचा दावा. ओळख असणं म्हणजे कृत्यात सहभागी असणं होत नाही. खरातने महिलांसोबत केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत माहिती नव्हती. घटनेचा निषेध करतो. खरातला कठोर शिक्षा मिळायलाच हवी. आरोपांवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण. देशात इंधनाचा तुटवडा नाही. लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. पीएनजीसाठी अटी शिथिल. एलपीजीची आवश्यकता पडणार नाही. फडणवीसांकडून स्पष्ट. पाईपलाईन असतानाही कनेक्शन न घेतल्यास 3 महिन्यात सिलेंडर बंद होऊ शकतो. त्यामुळे पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घ्या. पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं आवाहन. राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं आहे. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी. त्या निर्णय घेतील. राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं विधान. राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार. ऑपरेशन टायगर आणि तुतारी योग्य वेळी होईल. राज्यसभा खासदार ज्योती वाघमारेंचा सूचक दावा. राज्यात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता. कोकण आणि गोव्यातही पावसाचा अंदाज. रत्नागिरीतील वातावरण बदलाचा हापूस आंब्याला मोठा फटका. सकाळी थंडी आणि दुपारनंतरच्या तापमान वाढीमुळे आंब्यावर किडीचा प्रादुर्भाव. ऐन काढणीच्या हंगामात फवारणीची वेळ. मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे पश्चिम रेल्वेवरील सुमारे 300 लोकल रद्द. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक. अटल सेतू आता विमानतळ, जेएनपीटी आणि पुढे अलिबागला जोडला जाणार. मुंबई ते अलिबाग मार्ग अवघ्या 1.5 तासात गाठता येणार. प्रकल्पासाठी सिडकोकडून कार्यवाही सुरू. आयपीएल 2026 हंगामातील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या बंगळुरूचा दमदार विजय. हैदराबादवर 6 गडी राखून विजयाचा नारळ फोडला. विराट कोहलीची नाबाद 69 धावांची खेळी.